राहुल गांधी आता मुंबई विमानतळावर दाखल झाले होते आणि आता ते भिवंडी कोर्टाकडे रवाना झालेले आहेत। सकाळी 11:30 वाजता भिवंडी सत्र न्यायालयामध्ये ते हजर होणार आहेत। त्यासाठी आता ते भिवंडी कोर्टाकडे रवाना झालेले आहेत। दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी या प्रकरणामध्ये कोर्टात नवीन जामीनदार सादर करण्यात येणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ हे नवे जामीनदार असणार असल्याची माहिती सध्या समोर येते। सध्याची महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। हर्षवर्धन सपकाळ हे आता नवीन जामीनदार असण्याची माहिती समोर येते। भिवंडी सत्र न्यायालयामध्ये राहुल गांधी थोड्याच वेळात हजर होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या गाड्यांचा हा ताफा आता निघाल्याचं आपण पाहतोय। भिवंडी सत्र न्यायालयाच्या परिसरात चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे। राहुल गांधी आता मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर आता ते भिवंडी कोर्टाकडे रवाना झालेले आहेत। 2014चं हे प्रकरण आहे। आरएसएस विरोधात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्या प्रकरणात महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचं त्यांनी विधान केलं होतं। त्या पार्श्वभूमीवर याचिका दाखल करण्यात आली आणि त्या संदर्भात आज भिवंडी सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडतेय। शिवाय जामीनदारासंदर्भात यामध्ये महत्त्वाचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे। थोड्याच वेळात राहुल गांधी आता भिवंडी सत्र न्यायालयामध्ये पोहोचतील। 11:30 वाजता भिवंडी सत्र न्यायालयामध्ये ते हजर होणार आहेत। कोर्टात आता नवीन जामीनदार सादर करण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी इथे आलेले आहेत। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ हे आता नवीन जामीनदार असणार असल्याची माहिती आहे। शिवाजीराव चाकूरकर यांच्या निधनानंतर आता नवे जामीनदार हर्षवर्धन सपकाळ असणार आहेत। राहुल गांधी आता थोड्याच वेळात भिवंडी सत्र न्यायालयात पोहोचतील। महात्मा गांधी यांच्या हत्येमागे आरएसएस असल्याचं वक्तव्य 2014 साली राहुल गांधी यांनी केलं होतं आणि त्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद उमटले आणि त्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आणि आता ही या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आपण पाहतो की अवघ्या काही वेळापूर्वीच लोकसभेचे खासदार आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे सध्या मातोश्रीच्या परिसरातून त्यांचा जो ताफा आहे तो पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। आरएसएसशी संबंधित मानहानी प्रकरणामध्ये काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज भिवंडी इथल्या दंडाधिकारी न्यायालयामध्ये हजर होत आहेत आणि 11:30 वाजता त्यांना वेळ देण्यात आलेली आहे। त्यापूर्वी राहुल गांधी त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। राहुल गांधी यांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेण्यात आला। कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये मानहानीचा दावा दाखल केलेला आहे आणि राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार राहुल गांधी यांना आता नव्यानं जामीनदार सादर करण्याचे निर्देश कोर्टाकडून देण्यात आलेले आहे। याचं कारण जर आपण पाहिलं तर विद्यमान जामीनदार जे होते माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं 12 डिसेंबर 2025 ला निधन झालं आणि यानंतर राहुल गांधी यांना आता नवीन औपचारिकता पूर्ण करण्यासाठी स्वतः न्यायालयात उपस्थित राहावं असे निर्देश देण्यात आले होते आणि त्यानंतर आपण पाहतोय राहुल गांधी अगदी नक्कीच गिरीश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। सध्या आपण पाहतोय राहुल गांधी हे भिवंडीकडे रवाना झालेले आहेत। भिवंडी सत्र न्यायालयामध्ये आता थोड्याच वेळात ते पोहोचतील। दरम्यान 2014च्या प्रकरणामध्ये आरएसएसचा अवमान केल्याप्रकरणी या संदर्भात नवे जामीनदार या ठिकाणी सादर केले जाणार आहेत। त्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ हे नवे जामीनदार असणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आता भिवंडी कोर्टाकडे रवाना झालेत। हे प्रकरण काय होतं? 2014 मध्ये राहुल गांधींनी आरएसएस विषयी वादग्रस्त विधान केलं होतं। 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडीमध्ये राहुल गांधींनी विधान केलं होतं। या प्रकरणी राहुल गांधींच्या विरोधात अवमान याचिका दाखल झाली होती। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे राहुल गांधींसाठी जामीनदार होते, परंतु शिवराज पाटील चाकूरकरांचं गेल्या वर्षी निधन झालं। त्यामुळे राहुल गांधींना नव्यानं जामीनदार द्यावा लागणार आहे। यासाठी राहुल गांधी आज भिवंडीत न्यायालयात हजर होत आहेत। तर आपण पाहतोय राहुल गांधी आता भिवंडी सत्र न्यायालयाकडे रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात ते त्या ठिकाणी पोहोचतील। दरम्यान या पार्श्वभूमीवर खरं तर परिसरामध्ये चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि आरएसएस अवमान प्रकरणी आज नवीन जामीनदार सादर केले जाणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नवीन जामीनदार असणार आहेत। तर त्या पार्श्वभूमीवर आता
राहुल गांधी निघालेले आहेत. त्यांच्या गाड्यांचा हा ताफा निघाल्याचा आपण पाहतोय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये नवीन जामीनदार देण्यासाठी आज ते आलेले आहेत. मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर आता ते भिवंडी सत्र न्यायालयाकडे ते रवाना झालेले आहेत. तर नेमके कोण जामीनदार असतील या संदर्भातली चर्चा सुरू होती आणि हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव समोर येत होतं आणि आता हर्षवर्धन सपकाळ हेच नवे जामीनदार असतील अशी माहिती समोर येते. 2014 का डिफेमेशन केस है और अभी पाठड़ मैटर है. आज क्रॉस एग्जामिनेशन है इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर अशोक साइकर का, जिन्होंने 2014 में 202 के तहत वो क्रिमिनल कंप्लेंट को इन्वेस्टिगेट किया था. ये प्राइवेट क्रिमिनल कंप्लेंट है और आज राहुल जी का आने का मुख्य कारण ऐसा है कि हमने हर क्रिमिनल केस में श्योरिटी होल्डर होना जरूरी है. लेकिन आपको रिसेंटली मालूम होगा कि ऑनरेबल शिवराज पाटिल चाकूरकर साहब, उनका अभी रिसेंटली देहांत हो गया है और उस वजह से क्रिमिनल केस में श्योरिटी होल्डर का होना जरूरी है. इसलिए हम आज महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के हर्षवर्धन सकपाल साहब, उनका श्योरिटी पेपर्स हम केस में लगा रहे हैं और वो श्योरिटी होने वाले हैं राहुल जी के लिए. और इसके लिए राहुल जी का आना इसलिए ज़रूरी है कि उनको बॉन्ड भी एग्जीक्यूट करना है. श्योरिटी के साथ साथ उनको उनका पर्सनल बॉन्ड भी देना है कोर्ट में. इसके लिए आज उनका आना ज़रूरी है. इसके लिए आज वो न्यायालय के आदेश अनुसार आज भिवंडी अदालत में पेश हो रहे हैं और हमको भारत के जुडिशियल सिस्टम पर पूर्ण विश्वास है. मानहानीची केस आहे 2014ची. आज हा जो मॅटर आहे हा प्रायव्हेट क्रिमिनल कंप्लेंट आहे, पाठवड मॅटर आहे. चौकशी अधिकारी अशोक सायकर यांची उलट तपासणी नेमलेली आहे, परंतु आज त्यांची उलट तपासणी होणार नाही.